मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एशियन पेंट्स, अदानी एंटरप्राइजेस, वेदांता ऑइल अँड गॅस, बजाज हाऊसिंग फायनान्स आणि वारे एनर्जीज यांच्या क्वार्टर वन रिझल्टचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. चला आता सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. दररोजप्रमाणे आजही आपण क्वार्टर वन रिझल्टमध्ये सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलो आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम पाहूया एशियन पेंटचा क्वार्टर वन निकाल. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर यावर्षी रेव्हेन्यू 10,521 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 8,924 कोटी इतका होता आणि तिमाहीत 9,228 कोटी इतका आला. क्वार्टरली आणि इयरली कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये चांगलीच ग्रोथ आहे. तसंच कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 8,725 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 7,758 कोटी इतका होता. तसंच तिमाही 7,829 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर ह्या वर्षी 1,539 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,099 कोटी इतका होता आणि तिमाहीत 1,172 कोटी इतका होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीचा नेट प्रॉफिट मध्ये 40% वाढ झाली आहे. त्याचबरोबर कंपनीचा EPS पाहिला तर मागील वर्षी 11.47 रुपयावरून यावर्षी 16.6 रुपये इतका आला आहे. तर कंपनीच्या EPSमध्येही सतत वाढ आहे. हाऊसिंग आणि होम रिनोव्हेशन मार्केटमधील वाढ एशियन पेंटसाठी सकारात्मक ठरत आहे. पेंट सेक्टरमध्ये स्पर्धा वाढली असली तरी एशियन पेंट अजूनही मार्केट लीडर आहे. आता येऊया आजच्या सर्व चर्चेच्या निकालाकडे, म्हणजे अदानी एंटरप्राइजेसचे क्वार्टर वन निकाल. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर यावर्षी रेव्हेन्यू 32,923 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 21,961 कोटी इतका होता आणि तिमाहीत 32,439 कोटी इतका होता. तर इयरली आणि क्वार्टरली कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 50%ची वाढ आहे. त्याचबरोबर कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 32,251 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 20,970 कोटी इतका होता आणि तिमाहीत 32,458 कोटी आला. त्याचबरोबर कंपनीचे एक्सपेन्शनल आयटम्समुळे कंपनीचा नेट लॉस यावर्षी 1,160 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 885 कोटी इतका होता आणि तिमाहीत 104 कोटी इतका होता. यावरून स्पष्ट होते की अदानी एंटरप्राइजेसचा क्वार्टर वनमध्ये 1,160 कोटीचा तोटा झाला आहे, कारण हा तोटा मुख्य वन टाईम एक्सपेन्शन्समुळे झाला आहे. याचा अर्थ कंपनीचा कोर बिझनेस अजूनही मजबूत वाढत आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमध्ये कंपनी सातत्याने विस्तार करत आहे. वन टाईम एक्सपेन्स नसता तर निकाल वेगळा दिसू शकला असता. मार्केट आता पुढील क्वार्टरमध्ये नॉर्मल प्रॉफिटेबल परत येते का याकडे बाजाराचं लक्ष असेल. आता येऊया ऑइल अँड गॅस सेक्टरमधील सकारात्मक बातमी, म्हणजे वेदांता ऑइल अँड गॅसने यावेळी शानदार पुनरागमन केले असून क्वार्टर वन फायनान्शियल 26चा निकाल जाहीर केला आहे. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर रेव्हेन्यू यावर्षी 2,507 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,303 कोटी इतका होता आणि तिमाहीत 2,584 कोटी इतका होता. इयरली क्वार्टर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये 9%ची वाढ आहे. त्याचबरोबर कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 2,544 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,637 कोटी इतका होता आणि तिमाही 2,893 कोटी इतका होता. तर कंपनीचा खर्च इयरली आणि क्वार्टरली कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 945 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 104 कोटी इतका होता. तर कंपनीने लॉसमधून बाहेर येत 945 कोटीचा प्रॉफिट नोंदवला आहे. यामुळे कंपनी प्रॉफिटमध्ये परतली आहे. क्रूड ऑइल प्राइजेसमध्ये झालेल्या बदलाचा या व्यवसायात थेट परिणाम होत असतो. ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये सुधारणा सुरू राहिल्यास कंपनीला पुढील क्वार्टरमध्येही फायदा होऊ शकतो. आता हाऊसिंग फायनान्स सेक्टरकडे वळूया. तर बजाज हाऊसिंग फायनान्सनेही पुन्हा एकदा मजबूत निकाल जाहीर केले आहे. तर कंपनीचा क्वार्टर वन निकाल फायनान्शियल 27-26चा निकाल पाहिला तर कंपनीचा रेव्हेन्यू यावर्षी 2,856 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 2,499 कोटी इतका होता आणि तिमाही 2,707 कोटी इतका होता. इयरली आणि क्वार्टरली कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये
वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 2,134 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 1,858 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 2,000 आणि तिमाही 2,036 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 715 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 583 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 669 कोटी इतका होता. तर कंपनीचा इयरली नेट प्रॉफिट 23% ने वाढला आहे. याचा अर्थ कंपनीकडे होम लोन पोर्टफोलिओ सातत्याने वाढत आहे. स्ट्रॉंग ग्रोथमुळे हाऊसिंग फायनान्स सेक्टरवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचे दिसत आहे. आता येऊया रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधील सर्वात मोठी बातमी म्हणजे वारे एनर्जीसने क्वार्टर वनमध्ये दमदार निकाल जाहीर केले आहे. तर कंपनीचा कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर यावर्षी रेव्हेन्यू 7,931 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 4,425 कोटी इतका होता आणि तिमाहीत 8,480 कोटी इतका होता. इयरली कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये चांगलीच ग्रोथ आहे. त्याचबरोबर कंपनीचा खर्च पाहिला तर यावर्षी 6,892 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 3,653 कोटी इतका होता आणि तिमाही 7,252 कोटी इतका होता. इयरली पाहिला तर कंपनीचा खर्चही वाढत आहे. त्याचबरोबर कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर ह्या वर्षी 891 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 772 कोटी इतका होता आणि तिमाहीत 1,126 कोटी इतका होता. इयरली कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये चांगलीच वाढ आहे, पण क्वार्टरली कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये घट होताना दिसत आहे. भारतामध्ये रिन्युएबल एनर्जीवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. गव्हर्नमेंटचे ग्रीन एनर्जी टार्गेट आणि सोलर पॉवरची वाढती मागणी वार एनर्जीसारख्या कंपनीसाठी मोठी संधी निर्माण करत आहे. तर मित्रांनो, आज आपण एशियन पेंट्स, अदानी एंटरप्राइजेस, वेदांता ऑइल अँड गॅस, बजाज हाऊसिंग फायनान्स आणि वारे एनर्जी यांचे क्वार्टरवर रिझल्ट सविस्तर पाहिले. आता कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा की यापैकी लाँग टर्मसाठी तुम्हाला सर्वात मजबूत स्टॉक कोणता वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा शेअर मार्केट आणि बिझनेस न्यूजसाठी चॅनलला बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.